या जगातल्या ना प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं. आता काय स्वप्न असतं तर आपले आईबाप सुखात राहावे, आपल्या आईला बापाला कोणतेही कष्ट करायला लागेल. परंतु त्यासाठी भावांनो फक्त पैसाच कमावला पाहिजे असं नसतं. म्हणजे माझ्या मते तर आता एक गोष्ट घडली की फादरनं मला सांगितलं की रानात असं अशा ठिकाणी 2-3 जळणाचे बिंडे बांधून ठेवलेत, तेवढं घेऊन या. त्याच्यानंतर मी लगेच काहीही उलट उत्तर न देता लगेच जातो म्हणलं आणि मी रानात आलो. आता हे सांगतोय का तर बऱ्यापैकी ह्या गोष्टी आहे ना मला क्लिक झाल्या. हाच गणेश लहानपणी असताना ना की प्रत्येक वेळेस काय म्हणायचं माहितीये का, मीच का करू, मलाच का सांगताय, ह्या सगळ्या हेवी दावे माझे चालायचे. परंतु जसा मुलगा मॅच्युअर होतो ना तसं त्याला ऑटोमॅटिकली कळतं की आपल्या आई वडिलांना जास्त काम लागू नये, किंवा जर ते दोघं काम करताय तर मुलगा घरामध्ये बसून नाही खाऊ शकत ना. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मुलाला शिकवायच्या गरज नाही लागत माहितीये. तो ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी ऍब्झॉर्ब करतो, नाही का, की असं ऑब्झर्व करतो सगळ्या गोष्टी आणि त्याला सगळ्या गोष्टींच्या बद्दल ज्ञान आपसुक येतं. आई वडील काम करतात आणि मुलगा घरामध्ये बसून खायला असं कधीच होत नाही. आणि ह्या गोष्टी काय शिकवायला लागत नाहीत पुस्तकामध्ये किंवा कुणा सांगायची गरज नाही. एक मुलगा आहे ना 100% याच गोष्टींचा विचार करत असतो की त्याचे आई वडील सुखात राहावे. आणि हा व्हिडिओ जो जो बघतोय ना त्या प्रत्येक मुलाला माहिती आहे की हे त्यांच्या मनातलं एक स्वप्न आहे की ना लाखो करोडची संपत्ती असावी, परंतु आई वडिलांच्या चेहऱ्यावरती एक सुंदरशी स्माईल असावी. बरोबर ना?